आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते रामदास तडस यांच्या संदर्भातली। राम मंदिरातील गर्भगृहात प्रवेश नाकारला असं माजी खासदार रामदास तडस यांनी आरोप केलेला आहे। ही धक्कादायक बातमी वर्ध्यातून समोर येते। माजी खासदार रामदास तडस रामनवमी निमित्त मंदिरामध्ये गेलेले होते आणि त्यावेळी त्यांना मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश नाकारण्यात आलाय। जानवं घातलं असेल तरच प्रवेश करा, अन्यथा बाहेर जा असं पुजाऱ्यांना म्हटल्याचा आरोप तडस यांनी केलेला आहे। तसंच तडस मंदिरामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी ट्रस्टींवर केलाय। मंदिराची जवळजवळ 200 एकर जमीन सुद्धा आहे, परंतु या ठिकाणी अनेक वाद आहे। हे जे पुजारी आणि ट्रस्टी, तोच पुजारी होता, तोच ट्रस्टी होता, पुण्याला राहत होता, तो त्या ठिकाणी आज वर्षातून एकदा आला आणि त्या ठिकाणी मी माझी पत्नी आणि आम्ही सर्व कार्यकर्ते होतो, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सर्व रामलल्लाचं दर्शन घेण्याकरिता आम्ही त्या ठिकाणी गेलो। राम आमच्या मनात आहे, राम आमच्या हृदयात आहे। या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी रामाचं दर्शन घेण्याकरिता राम मंदिराचं निर्मिती अयोध्येला केली आहे। असं असताना पुजाऱ्यांनी आणि त्या ट्रस्टीने इथे यावं आणि आपली हेकेखोरपणा दाखवायचं हे काही संयुक्तिक नव्हतं। वाद निर्माण होऊ नये म्हणून मी तो शांत केला आणि पुजाऱ्याला समज दिली। आमदारांनी सुद्धा पुजाऱ्याला समज दिली आणि आमदारांनी हेही सांगितलं की तुमच्या या सर्व देवस्थानचं मी ऑडिट लावतो, कारण तुम्ही एवढा मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी केला आहे की याचं ऑडिट मी लावतो, हे आमदारांना सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं। तर या घटनेसंदर्भात बोलण्यासाठी स्वतः माजी खासदार रामदास तडस आपल्या सोबत आहेत। रामदासजी, नेमकं काय घडलेलं होतं? आपण जेव्हा मंदिरात गेलात त्या ठिकाणी पुजाऱ्यांनी आपल्याला काय सांगितलं, प्रवेश नाकारला तेव्हा? या संपूर्ण घटनेमध्ये आपले काय आरोप आहेत? काल रामनवमीचा दिवस होता आणि सर्व राम भक्त दर्शनाच्या घाईत होते। मी 10 वाजता, तसाही माझा कार्यक्रम मी पहिलेच पाठवला होता, 10 वाजता मी, माझी पत्नी आणि माझे कार्यकर्ते, 15 कार्यकर्ते होते, आम्ही सर्व राम मंदिरामध्ये रामनाथचं दर्शन करण्याकरिता गेलो। आणि माझ्या घराजवळ जवळ आहे राम मंदिर, देवळीतच मंदिर आहे, माझं गाव आहे, माझं घर बी आहे तिथे। आणि मी दरवर्षी जात असतो, 40 वर्षापासून मी नित्य जातो। दर्शन आम्ही आत गेलो मंदिराच्या आणि दरवर्षी आम्ही गाभाऱ्यात जाऊन तिथं राम लक्ष्मण सीतेला हार टाकतो, दर्शन घेऊन परत जातो। परंतु त्यावेळेस तिथले ट्रस्टी होते, ते ट्रस्टी पुण्याला राहतात, फक्त रामनवमीला तिथे येतात। त्यांनी सांगितलं की तुम्ही गाभाऱ्यात येऊ शकत नाही, तुम्ही दुरूनच दर्शन घ्या। मी म्हटलं बा गर्दी नाही इथे, काहीच नाही, आणि दरवर्षी आम्ही दर्शन घेत असतो, तुम्ही का मनाई करता? त्यातले एका आमच्या कार्यकर्त्याने विचारलं का तुम्ही कसे ट्रस्टी असून अंदर आहे? तर मी सोळं घातलाय, तुम्ही सोळं घातलं का, या शब्दात ते बोलले। त्यावर कार्यकर्ते नाराज झाले, संतप्त झाले। मी सगळ्यांना शांत केलं आणि सांगितलं का राम हा सर्वांचा आहे, राम काही एका जातीचा धर्माचा नाही आहे, सर्वांनी त्याचं दर्शन घ्यावं। आणि असं जर इथं अटकाव होत असेल तर हे बरोबर नाही आहे, कारण आखरी भावना लोकांच्या राहते, त्या भावना त्या ठिकाणी सर्वेच्या होत्या की रामाचं दर्शन झालं पाहिजे। आणि साहजिकच आहे, रामनवमीच्या दिवशी सर्व मंदिरं पूर्ण खुली राहते, त्या ठिकाणी दर्शन करून घेतली। मी त्या ठिकाणी दुरून मग दर्शन घेतलं बाहेरूनच, आणि वर्धेला राम मंदिर, फार मोठं राम मंदिरात दर्शनाकरता गेलो। तिथं आम्हाला आत येऊ दिलं, सर्व तिथं व्यवस्था केली, मान सन्मान केला। परंतु या ठिकाणी मात्र असं झालं नाही, हे मला 40 वर्षानंतर पहिल्यांदा पाहायला मिळालं। रामदासजी आपल्यासोबत बोला। एकीकडे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी या राम भक्ताच्या ज्या भावना होत्या त्या अयोध्येला राम मंदिर निर्माण करून त्या भावनेला एक वाचा दिली, परंतु या ठिकाणी मात्र असं होणं हे संयुक्तिक नव्हतं। आणि या देवस्थानमध्ये सर्व जे ट्रस्टी आहे ते सर्व बाहेरचे आहे, सर्व देवस्थानचा जे महोत्सव आहे, तिथलं काम आहे,
तिथली पूजा आहे हे सर्व देवीची जनता करतात आणि ट्रस्टी मात्र बाहेर राहतात। या देवस्थानची 200 एकर जमीन होती, 150 एकर या लोकांनी विकून टाकली। दुनियाभराचा भ्रष्टाचार आहे इथे आणि हे असताना सुद्धा बाहेरचे ट्रस्टी इथे येणे आणि असं करणं हे सहिष्णु नव्हतं। रामदासजी, जी घटना आपल्यासोबत घडलेली आहे त्या सगळ्या संदर्भात आपण काही तक्रार दाखल केलेली आहे का? पुजाऱ्यांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे त्या संदर्भात आपण काही तक्रार कुठे नोंदवली आहे? नाही, मी तक्रार कुठे नोंदवली नाही, फक्त मी समज दिला ट्रस्टीला। आमचे आमदार होते राजू बकानी, त्यांनी सुद्धा समज दिला की हे तुमचं बरोबर नाही, आमचं गाव एकोप्यानं राहणार आहे आणि तुम्ही बाहेरून येता आणि असे करता हे बरोबर नाही आहे, त्याच्यात तुम्ही सुधारणा केली पाहिजे। निश्चित, या सगळ्या घटनेसंदर्भात आपण प्रतिक्रिया दिली त्यासाठी आभारी आहे। दरम्यान मंदिर प्रशासनानं तडस यांच्या आरोपांवर नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ती सुद्धा पाहूयात। मी तुम्हाला एक उदाहरण देतो की लक्ष्मीनारायण मंदिर वर्धेला कोणालाही प्रवेश दिला जात नाही आणि आमच्या राम मंदिर मध्येही असं आहे की राम मंदिर मध्ये फक्त पुजारी प्रवेश करू शकते, बाकी इतर लोकांना प्रवेश निषेध आहे। म्हणून आम्ही त्यांना लोकांना खासदार आमदार सोबत बरेच लोक होते, सर्व अंदर जाण्याचा प्रयत्न करत होते, म्हणून तर आम्हाला मनाई केली आणि खासदार आणि आमदारसाठी आम्ही काही मनाई नाही केली।